चालल, जे हाय त्यानंच भागू. अर्धा खाईन, उरलेला तसाच ठेवीन. काय ग टवळे, लाडू चोरून खातीस होय? सासूबाई, भाजी नव्हती म्हणून काय डब्यातलं गोडधोड काढून खायचं? भूक लागली होती सासूबाई. आत्ता तुला भूक लागली होती होय? काय झालं आता? आणि काय व्हायचं? तुझ्या बायकोचे नवीन प्रताप बघ, डब्यातला लाडू चोरून खात बसली होती. अगं फक्त एक लाडूच तर आहे, त्यात काय झालं एवढं आरडायला? अरे तुला फक्त लाडू दिसतोय होय? अरे मला हिची सवय दिसतीये. अरे मी आनंदानं भरवला असता हिला लाडू रोज, पण कशासाठी? घराला वारसा दिला असता तर ना. लग्नाला एवढी वर्ष झाली, पर अजून ह्या घरात लेकराचं पाऊल नाही, आणि वरनं चोरून लाडू खातेस होय का? माझी चूक झाली सासूबाई. माफी मागून लेकर जन्माला येतात का? आहे बाजाला लय होते आता. तू गो बसरा, बायकोच्या प्रेमात आंधळा झालायस. अरे ज्या झाडाला फळच लागत नाही त्याला खत पाणी घालून काय उपयोग? सासूबाई, देव देईलच आहो. देवाचं तर नाव घेऊच नकोस. देवानं तुला आई व्हायचं सुख दिलं नाही, त्याला बी ठाव असावा. लय होते आता. अरे तू जर मध्ये पडलास ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. काही करून बुधाजीला हिच्यापासून वेगळं करावंच लागणार. आणि तू गा, आज तुला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. आजपासून तू घरात झोपायचं नाही. चोरून लाडू खातेस होय ग? हा, चल घराच्या बाहेर झोपायचं तू. हो, एवढी रात झाली आहे, मी कशी बाहेर झोपू? लय झालं तुझं रडगाणं. तुला घराच्या बाहेर झोपायचं. भास्कर नाही. हे आहे तिचं खरं स्वरूप, आणि हे रूप जे केवळ प्रतिबिंबात दिसू शकतं. आणि असुर नरेश, तिला असा वर प्राप्त झालाय की ती असुर असूनही देवही तिला ओळखू शकणार नाही. आणि त्याच वरदानाचा उपयोग करून मी महादेवांपर्यंत पोहोचणार आहे. काय योजना आहे तुमची? काय ठरवलं? ज्या दिवशी महादेव आणि तुळजा यांची विवाह मोडल्याची वार्ता माझ्या बहिणीला म्हणजे शुंभाला मिळाली, त्याच दिवशी आम्ही विचार सुरू केला. महादेव आणि तुळजा यांच्यात अशी दरी निर्माण करायची जी कधीच भरून निघणार नाही. वंचिका, कधी विचार केला, कसा विचार केला, हे ऐकण्यामध्ये मला स्वारस्य नाही. योजना काय आहे ते सांग. मग ऐका, अशी आहे आमची योजना असुर नरेश. अप्रतिम, केवळ अप्रतिम योजना आहे ही. आता महादेव आणि तुळजा यांच्यामध्ये आमचं एक अभिनव अस्त्र असेल. हो असुर नरेश. वंचिका, जिथे फिरते माझी दृष्टी तिथे फसते अखंड सृष्टी. काय ग तुझ्या ताई, आता आठवण आली वय तुझ्या लहान बहिणीची? मला असं वाटायला लागलं आहे किती युग झाली असतील
तू माझ्या केसांना तेल लावून. क्षमा करा हा अंबादेवी, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. असो असो, आम्ही तुम्हाला क्षमा करू. तुर्तास मागील केसांना अधिक तेल लावण्यात यावे थोरल्या ताई. हा लावते हा मी देवी तेल. कसं आहे ना, एवढे दिवस तुम्हाला मी माझी आठवण कुठं आली? तुमची मैत्रीण होती ना व तुमच्या संग ओवी, मग ती असल्यावर तुम्हाला माझी आठवण कशी येईल आमच्या धाकट्या बहिणीला? आंबा, काय ग, काय झालं? अचानक अशी शांत का झालीस? ताई, तुला एक सांगू? सांग ना. ओवीवरून किती बी हसत असली ना, तरी तिच्या मनात लई मोठं दुखणं आहे ग. ती म्हणत होती मला, माझी आई कशी दिसत असल, माझा बा कसा दिसत असल, हेच मला ठाऊक नाही. बाकीच्यांचे आई बाप पाहिले की तिला आपलं कोणीच नसायचं लई वाईट वाटतं ग. ताई, ती बोलत होती आणि मला ऐकवतच नव्हतं. माझ्यासारखीच आहे ग ती, पण मनात किती एकटेपणा घेऊन फिरते. तू बोल ना तिच्याशी ताई, तिला समजाव ना. काही जखमा अशा असतात की त्या शब्दांनी भरून निघत नाहीत. त्यासाठी माणसाची साथ लागते. ओवीला उपदेशांची गरज नाहीये, तिला आपल्या माणसांची गरज आहे. पण आंबा, ह्या सगळ्यात तू तिचा हात कधीच सोडू नको. तिच्या सोबत राहा, तिला जप. तिच्या दुःखाची सवय तिला झाली असेल, पण मायेची सवय अजून व्हायची आहे. आपण तिच्या सोबत आहोत ही जाणीवच तिच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरेल. काय बी झालं तरी बी म्या ओवीची साथ कधीच सोडणार नाही. घाबरू नको सोबी. कधी कधी नियती आपल्यापासून जे हिरावून घेते त्यापेक्षा कितीतरी सुंदर गोष्ट परत देण्यासाठीच थांबलेली असते. आणि तुझ्या आयुष्यात तो क्षण आता जवळ आलाय. तुला लवकरच त्याची अनुभूती होईल.